एबीपी माझा. दिल्ली स्फोटांशी संबंधित बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय मोठी बातमी. दिल्ली स्फोटामध्ये तपासाला आता वेग आला आणि यामध्ये या स्फोटामागे थेट जैश ए मोहम्मदचा हात असल्याच्या संशयाला बळ मिळू लागलंय. स्फोटांप्रकरणी ताब्यात घेतलेला डॉक्टर उमद हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचा संशय आहे. जैश ए मोहम्मदच्या फरीदाबाद सहारनपूर मॉड्यूलचा हात असल्याची माहिती गुप्तचर विभागांना मिळाली आहे. स्फोटांसाठी वापरलेली कार हरियाणा पासिंगची कार उमर मोहम्मदची होती. उमर मोहम्मदचा थेट संबंध फरीदाबाद सहारनपूर जैश ए मॉड्यूलशी असल्याची माहिती मिळतेय. कालच्या छापेमारीनंतर अन्यत्र ठिकाणी स्फोटाचा कट होता, मात्र लाल किल्ल्यापाशी गाडी असताना स्फोट झाला अशी माहिती समोर येतेय. मोहम्मद उमरच्या काही साथीदारांचीही कसून चौकशी सुरू झाली आहे. दरम्यान फरीदाबादमधल्या कालच्या छाप्यात तब्बल 2900 किलो स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. फरीदाबाद मेडिकल कॉलेजमधून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आलाय. यूपीचे डॉक्टर आदिलसह हरियाणाचे डॉक्टर मुजम्मिल यांना अटक करण्यात आलेली आहे. अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहेत. दिल्लीतल्या स्फोटामध्ये जैश ए मोहम्मदचा हात असल्याचा संशय बळावलेला आहे. ताब्यात घेतलेला डॉक्टर उमर हा जैश ए मोहम्मदशी संबंधित असल्याचं कळतंय. फरीदाबाद सहारनपूर मॉड्यूलनं हा स्फोट घडवल्याचा संशय आहे तसा अंदाज व्यक्त केला जातोय. ताब्यात घेतलेला उमर मोहम्मद हा जैश मॉड्यूलशी संबंधित असल्याचं कळतंय. त्याचा फोटो देखील समोर आलेला आहे. अतिशय मोठी बातमी. या स्फोटामागे तपासाला आता वेग आलाय आणि त्यामध्ये थेट जैश ए मोहम्मदचा हात असल्याच्या संशयाला बळ मिळू लागलेलं आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश ए मोहम्मदचं कंबरडं भारतीय सैन्यानं मोडलेलं होतं. तळ उद्ध्वस्त केलेले होते, बेचिराख केलेले होते आणि त्यानंतर जैश ए मोहम्मदचे जे सगळे अतिरेकी आहेत ते आक्रमक झालेले होते. तशी स्टेटमेंट्स देखील समोर आलेली होती आणि आता जैश ए मोहम्मदचा हात या स्फोटामागे असल्याच्या संशयाला बळ मिळत आहे. निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन सर सध्या आपल्यासोबत आहेत. सर, हा जो काल स्फोट झालेला आहे तो एक प्रकारे दहशतवादी हल्ला असल्याचा संशय आहे आणि आता जैश ए मोहम्मदचा त्यामागे हात असल्याच्या संशयाला सुद्धा बळ मिळत आहे. तुमची निरीक्षणं काय सांगतात? असं आहे, माझ्या मनामध्ये काहीही शंका नाही की हा दहशतवादी हल्ला आहे. हा हल्ला नेमका कोणी केला याच्यावरती आपल्याला डिस्कशन करता येईल, परंतु जे काही मीडियामध्ये स्टोरीज पुढे येत आहेत त्याच्यामध्ये जैश ए मोहम्मदचं नाव येत आहे आणि याचं एक कारण असं पण असू शकतं की आता आपण जो ऑपरेशन सिंदूरमध्ये जो दहशतवादी कॅम्पवरती हल्ला केला होता तर त्यामध्ये जैश ए मोहम्मदचं नुकसान खूप झालं होतं आणि जेएमचे अनेक मोठे नेते त्यामध्ये मारले गेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मग एक जैश ए मोहम्मदची एक बायकांची म्हणजे वुमेन्स टेररिस्ट विंग पण तयार केली होती, ज्याचं नेतृत्व हा जो जैश ए मोहम्मदचा जो मुख्य आहे मौलाना मसूद अझहर त्याची जी बहीण आहे तीच त्याचं नेतृत्व करते आहे. तर ही शक्यता नक्कीच आहे आणि ते इन्व्हेस्टिगेशन एजन्सी चेक करू शकतात की ते आहेत की कोणी आहेत. पण त्याच्याशिवाय अजून एक लष्कर तैयबा म्हणजे जे हाफिज सईद वगैरे आहेत त्यांनी सुद्धा आता बांगलादेशमधून भारत विरोधी कारवाया सुरू केलेल्या आहेत आणि ते पण क्लेम करतायत की आम्ही केलं होतं. एवढं नक्की आहे की हा दहशतवादी हल्ला आहे, एवढं नक्की आहे की हा पाकिस्तान पुरस्कृत आहे, एवढं नक्की आहे की हे सगळे दहशतवादी गट पाकिस्तानामध्ये स्थित आहेत, हे नक्की आहे. एक्झॅक्टली कोण कधी केव्हा ते शोधता येईल. परंतु याच्यामुळे करायचं काय तर दोन प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतात. एक तर आहे त्याला म्हणायचं की डिफेन्सिव्ह कारवाया, की स्वतःचं रक्षण कसं करायचं. दहशतवाद जो 2014 पासून पूर्णपणे थांबलेला होता बाकीच्या भारतात तो पुन्हा एकदा सुरू होईल अशा प्रकारची चिन्ह हे पुरे दिसत आहेत. पण आपण जर दहशतवादाचा इतिहास बघितला गेल्या 5-6 वर्षाचा, यामध्ये आपल्याला असं दिसतं की 99% दहशतवादी हे दहशतवादी हल्ला करायच्या आधीच पकडले गेले होते, की जे एक चांगलं यश होतं. पण कालचा हल्ला त्याला अर्थात अपवाद आहे. म्हणजे तर पहिले आपल्याला जे असे दहशतवाद्यांचे सेल आहेत, छुपे सेल जे आहेत त्यांना पकडावं लागेल आणि आपला भाग हा जो आहे तो सुरक्षित करावा लागेल. तो एक भाग झाला. आणि दुसरं लोकांकरता तुमच्या मार्फत एक मेसेज की पब्लिक प्लेसेसमध्ये जेव्हा लोक जातात त्यावेळेला त्यांनी डोळे आणि कान उघडे ठेवायला पाहिजे. संशयास्पद कुठला आर्टिकल असो, संशयास्पद माणूस असो, संशयास्पद हरकत असो तर त्याची माहिती लवकरात लवकर जर सुरक्षा एजन्सीजना दिली तर अर्थात आपण अशा प्रकारचे जे दहशतवादी हल्ले होतात ते टाळण्यामध्ये आपल्याला यश मिळू शकतं. हा दुसरा मुद्दा आहे की जे आपण डोळे आणि कान उघडे ठेवायला पाहिजे आणि आपापलं घर, आपापली सोसायटी, आपापली गल्ली, आपापलं शहर
सुरक्षित ठेवण्यामध्ये मदत करायला पाहिजे. आणि शेवटचा मुद्दा असा आहे की मी हे अनेक वेळा म्हटलेलं आहे, पुन्हा एकदा रिपीट करतो की पाकिस्तान पुरस्कृत जो दहशतवाद आहे हा अनेक वर्ष चालणार आहे, कारण त्यांना चीनची मदत आहे आणि त्यांचे अनेक रॅडिकलाइज्ड हस्तक सपोर्टर्स हे भारतामध्ये आहेत. तर ही एक लंबी लढाई आहे ज्याकरता भारतीयांनी तयार राहायला पाहिजे. आणि याच विषयावरती ऑपरेशन सिंधूर चालू आहे म्हणून एक माझं पुस्तक पण प्रकाशित होणार आहे पुढच्या 7-8 दिवसामध्ये. तर ही लढाई लांबची आहे आणि ती लढाई पाकिस्तानच्या विरोधात कशी लढायची, दहशतवादाच्या विरोधात कशी लढायची हा एक वेगळाच विषय होईल. परंतु ही लंबी लढाई आहे आणि यामध्ये सगळ्या भारतीयांचा सहभाग असणं महत्वाचं आहे. हा मुद्दा मी आपल्या मार्फत लोकांकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सर, आपल्याला माहितीये की ऑपरेशन सिंदूरमध्ये आपण जैशचं अक्षरशः कंबरडं मोडलेलं होतं आणि आता संशय असा आहे की त्यालाच ते प्रत्युत्तर देत आहेत. पण हे प्रत्युत्तर देत असताना केवळ हा एक स्फोट करून ते थांबतील, त्यांचं मॉड्यूल कसं असतं आणि जर त्यांचा पुढे काही योजना असतील तर अंडरग्राऊंड राहून त्यांचे लोक अजूनही इथे काम करतायत का, त्या संदर्भात तुमची निरीक्षणं काय सांगतात आणि हे सगळं रोखण्यासाठी आत्ता तातडीनं काय पावलं उचलली पाहिजेत? असं आहे, मी मगाशीच म्हटलं होतं की जैश ए मोहम्मद नुकसान पुष्कळ झालं, परंतु त्यांचे फ्रेश रिक्रूट म्हणजे नवीन लोक त्यामध्ये सामील होत असतात आणि त्याच्यामुळे पूर्णपणे कुठलाही ग्रुप हा कधी नष्ट होत नाही. आणि एका ठिकाणचं एखादं स्थान जर नष्ट झालं तर त्यांनी आता आपले जे कॅम्प्स आहेत ते आता खैबर पख्तूनख्वामध्ये घेऊन गेलेत, म्हणजे सीमेपासून खूपच लांब, जिथे पुन्हा हल्ला करणं ऑपरेशन सिंधू सारखं हे थोडंसं कठीण होईल, कारण रेंज आता वाढलेली आहे. जोपर्यंत त्यांचे टेररिस्ट मॉड्यूल्स आहेत भारतामध्ये, छुपे सेल्स आहेत किंवा ज्याला स्लीपर सेल्स असं म्हटलं जातं, कधीही पाकिस्तानचे भारतामध्ये ते जैश ए मोहम्मदचे असो की लष्कर तैयबाचे असो कमीत कमी 100-150 तरी सेल असतात. अशा प्रकारचा जनरल माहिती आपण देत असतो. प्रत्येक सेलमध्ये 7, 10, 15 माणसं असतात. म्हणजे जर कालचं जे हल्ला झाला त्याच्यामध्ये 2-3 डॉक्टर्सचं नाव येतं आहे, एक 4-5 माणसं मारली गेलेली आहेत, काही सामान पकडले गेलंय, तर ते एक मॉड्यूल होतं. तर तशा प्रकारची मॉड्यूल म्हणा किंवा छुपे सेल म्हणा किंवा दहशतवादी सेल म्हणा हे असतात आहेत आणि त्यांना आपल्याला गुप्तहेर माहितीच्या आधारावरतीच ते शोधावं लागेल. त्यांचं मोबाईल टॅप करून त्यांच्या कारवायावरती लक्ष ठेवून लोकांकडनं माहिती मिळवून वगैरे. तर ते म्हणजे एक इंटेलिजन्स बेस्ड ऑपरेशन करावं लागतं, कारण ते उघडपणे काम करत नाहीत पण आहेत याविषयी कोणाच्या मनामध्ये शंका नको आणि त्यांना मदत पाकिस्तानची होते आहे याच्याविषयी सुद्धा कोणाच्या मनामध्ये काही शंका नको. आणि तिसरा जो मुद्दा आहे की लोकांचा सहभाग, इतका मोठा भाग सुरक्षित करणं हे सुरक्षा एजन्सीना शक्य नसतं. म्हणून आपण कान आणि डोळे उघडे ठेवून दहशतवादी कसा ओळखायचा, ते काय नेमकी कारवाई करतात, आपला भाग सुरक्षित कसा ठेवायचा, या प्रकारचं जे सेल्फ डिफेन्सचं जे ट्रेनिंग असतं की ज्याला तुम्ही सिव्हिल डिफेन्सचं ट्रेनिंग म्हणा, ते आपण लोकांना पुन्हा एकदा देण्याची गरज पडली आहे. कारण 2014 नंतर सर, देशाची सुरक्षा ही केवळ सुरक्षा यंत्रणांचंच नाही तर देशातल्या प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे, हे तुम्ही सांगताय. आणि अर्थात आता आपल्या सगळ्या फोर्सेस ऍक्टिव्ह झालेल्या आहेत, त्यामुळे जे कोणी या सगळ्यामध्ये सहभागी आहेत त्यांच्यापर्यंत आपले हात पोहोचतील अशी अपेक्षा आहे. सर, आभार आपले, आपण सविस्तर मार्गदर्शन